ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक मारुती उर्फ तात्या महाराज जाधव, ब्रह्मगाव. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 39. शिवरायांचे हेर सुरतेत. अध्याय 39. वाचक श्री मारुती उर्फ तात्या जाधव, ब्रह्मगाव. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्याय केले कथन, शास्त्रे खनासी केले शासन. शिवराये कोंडाणा दुर्गावरून प्रतदर्शन घेतले. तयांचा ऐसा ग्रह जाणा आपण खाननी वटीला. पर्यावचित हेराला सांगितला वृत्तांत. शाहिस्ते खान नाही मेला परिता अत्यंतचे भ्याला. आंघोळ की तुटणी झाला सव्यहस्त थोटका. शाहिस्ते खान हे जिवंत रायासी वाटे किंचित खंत. परी झाले तेची बहुत त्याची दशत बैसली. आता मोगरांचे सैन्य कोंडाण्यावर येईल चालून. म्हणून कोंडाणा सुचे पूर्ण शिवराजे करीत. भांड्या माझी बारूद ठासून सज्ज केले तया लागुनी. मावळे शस्त्रास्त्रे घेऊन आतिसा टोपे राहती. कैशा परियोजा युक्ती विचार करीत छत्रपती. येरीकडे पुण्य प्राप्ती काय स्थिती अवधारा. शाहिस्ते खान भय व्याकुळ बुद्धीचेही चाले ना बळ. निर्णय न घेता केवळ म्हणे मजला जाऊ द्या. शाहिस्ते खान तेव्हा बोलत गनिमी येऊन मजप्रत. हल्ला केला अकस्मात कैशा परी हे झाले. गनिम खाशापासी आले केवी असे घडले. अवघे फितव्यात मिळाले विश्वास यांचा वाटेना. गनिम येते येईपर्यंत सावध कोणी नसे येत. मज भय वाटे अत्यंत कैसे विपरीत हे झाले. आजी जो शिवाजी येऊन गेला माझी बोटे तोडून. उद्या मस्तकची कापून अकस्मात नेईल. शिवाजी नवे हा सैतान गुप्त रूपे येते येऊन. मजला टाकील निर्धाळून कैसा राहू मी येते. आता माघारेची फिरावे औरंगाबादेसी जावे. येथे मुळी न रावे ऐसे जीवे घेतिले. खान करी ऐसा विचार परी संतप्त तयाचे सरदार. चालून गेले कोंडाण्यावर दिन दिन गरजत. शिवरायांनी केली युक्ती गुप्त ठेविले सेनेप्रती. समस्त स्थाने केले रीती विचित्र गती ते धवा. उतरविले भगवे निशान तो पायी ठेविल्या उतरून. चौकी बाहेर हटवून दुर्ग रिक्त केलासे. परी दुर्गे नसी रिक्त ते मावळे असती गुप्त. बारुदाने होत प्रोत तो पायी होत्या भरलेल्या. परी कमनाना दृश्य व्हावी ऐसी योजले होते आगवे. कुणी मच्छलांसी ना दिसावे ऐसे योजना बनविली. आता इकडे मुलींच्या कटक आले देत तुफान हाक. दुर्गा इकडे दिखता कौतुक तव तयासी वाटत. दुर्गावरी नसे निशान तोपांचे न दिसे वदना. महाद्वार मुक्त संपूर्ण कोणी नसे दुर्गावरी. चिठ पाकुरी ही दिसेना कोठे गेली सकळ सेना. शिवाजी भय धरुणी राणा पळून गेला असावा. शिवाजी आपणासी व्याला आपणासाठी दुर्ग ठेविला. प्रतने सह पळून गेला राजे दुर्गावरी पै. ऐसा करून या समाज दुर्गात संचरली फौज. तव अकस्मात आवाज महाप्रचंड निनादला.
त्वरी करुणी मावळ्यांनी तोफा चढवल्या स्थानी गडाडीला प्रलयाग्नी चोहीकडून एकदाची वरुनी तोफांचा बडीमार खालून मावळे आले भयंकर जळून गेली कित्येक नर काय करावे कळेना धडाधाड धड तोफा वाजती अग्नी गोळे बरसती धुमराचे लोळे उठती जाती दिंगती सावकाश आता केवळ पाहिजे मेले इतकेची तया हाती उरले कित्येक जीव वाचवून पळाले तेही मेले शिवहस्ते मोगलांचा दुरळा झाला शस्त्रावधी कामी आला जो का जीव खाऊनी झुंजला तोही मेला शिवहस्ते हर हर महादेव गरजत मराठी बिडले रणांगणात अपार मलच्या सहारित शिवसेना झुंजली कैसी शिवाजीची शक्ती कैसा कावा कैसी युक्ती बोबाईत मलेच्या पळती 12 वाटा ते धवा कित्येक शिवरायांचे सैन्य मोगलांची फौज भयान परी उडविली दान वृक्क युद्ध करुणी शास्त्रामध्ये वीरांची तिथा अकस्मात पडली प्रेता आणि जे उरले होते तत्काळ पळाले तेथुनी झाला अभूतपूर्व विजय आनंदले शिवराय शाहिस्ते खानाचा जीव जाय ऐशी स्थिती पातली पराजय पाहुणी यवन पुण्यात आले दिन वदन ते ऐकून शाहिस्ते खान पूर्णपणे गळाला आधी तू भयग्रस्त त्यावरी झाला घात आता ऐकते सत्य सिद्धांत येथून त्वरित निघावे चंबू गबाळे आवरून निघाला हो शाहिस्ते खान किती किती अपमान मोगलांचा झाला 3 वर्षापूर्वी आली पुण्यात रावणी काही केले केवळ खाल्ले आणि हागले बिवणी चालले माघारा श्रोते हो विचारे कराना एकी लक्ष सेना पराभूत होऊन रणा परत माघारा निघाली खानाची तुटली बोटी तयासी लागे बहु ओखटे आपण मूर्त तरी गोमटे शहीद असतो झालो आता आपणासी जन्मभरी शिवाजीच्या स्मरण बारी शिवाजी तुरे कैसा वरी कैसी हुशारी दर्शविली आता पुन्हा शिवाजीचा नाद नको शत जन्मीचा कणाच मोडला खानाचा अधोवदने चालिला एक चाकीने जिंकायाचे केवढे पडले महाप्रयास दुर्दम्य मराठ्यांचे साहस काही उपाय चालेना आसो आईसा साहित्य खाना हाताशी चिरगुटे बांधून औरंगाबाद येथे येऊन थोडी विश्रांती पावला शिवाजी महाराज आता कोंडाण्याची करुणी व्यवस्था राजे दुर्गे जिजामाता त्यांच्या दर्शना पातले राजे दुर्गावरी आले अभूतपूर्व स्वागत झाले जिजा हृदयानंदले अश्रू पडले भुवरी शिवरायांच्या सप्तराण्या घेऊन आल्या ओवाळण्या हर्ष निर्भय होत पत्न्या शिवराज देखोनी चरणावरी उदक घालून करी तिरायांचे पूजन रूपनेत्री साठवून समाधान पावल्या मुख्य राणी सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई पुतळाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई रायांच्या येऊनी पुढती
आती आदरे नमस्कारिती संभाजीची बाळमूर्ती तीही येती धावत पित्यासी बिरवुना शंभू बाळे करी प्रशा कानवदिता शाहिस्ते खान नुसती बोटे छाटली आई कोणी आईच्या प्रश्नाची हास्याली समजतासी राजे बोलती संभाजीशी हास्य करुणी ते जवा आम्हासी तुके साधले तुके कार्य मी केले आता जिकासे उरले तुम्ही करावे पुढती असो शिवराई छत्रपती जिजाऊंच्या पाया पडती जिजाऊच मुख्य स्फूर्ती शिवरायांच्या कार्याची राजदुर्गी छत्रपती किंचित विश्रांती करीती नियोजन केले पुढती अपरांती स्वारीचे दंड राजा पुरीपर्यंत मुलक होता स्वराज्यात परी पुढील अपरात आदिलशाही तासे पण कुडाळी वेंगुर्ला सावंतवाडी तिराया निघातल्या धाडी स्वराज्याची केली जोडी राजे आले माघारा कोकणाचा बंदोबस्त राजी करीत व्यवस्थित परी उदिली समस्या बहुत ऐका समस्त श्रोते हो 3 वर्ष साहित्य खान प्रजेशी पिडले होते दारुण प्रजा गिरदारी सोडून परागंदा झालेली तयांची कराया पुनर्वसन रायासी पाहिजे बहुत धन काही करावी उपाय योजना अपार द्रव्य मिळाया राजे आईचा संभ्रमात असते असते दिन क्रमत आता औरंगजेबाची मात सब चित्त वधारा तेव्हा होता उष्ण काळ चंडाशू कोपला प्रबळ तापली दिल्लीचे भूतळ उष्णा बहुत वाढला उकाड्याने झाली लाई बेचैन्या रंग बजे बालाही म्हणून यालवलाही काश्मीरासी निघाला बादशाह मार्ग तत्वत्यावर अकस्मात वार्ता ऐकू सळल्या अद्भुत शाहिस्ते खानाची ते दवा पुण्यासी होता शाहिस्ते खाना त्याची उडाली दाना दाना शिवाजीने बोटे तोडून आपुले सेना पराभवली शाहिस्ते खाने परमद्याला रंगवजाकडे निघाला ऐकता चाळीसच्या व्रताला दचकला औरंग आपुला मातुळ शाहिस्ते खान 3 वर्ष पुण्यात राहून कैसा आला दीप प्रज्वलून हे ऐकून खवळला कैसा शिवाजी सोय येऊन गेला खानाची बोटे तोडून 3 वर्ष बक्षुनी अन्न काय साधले याने इतके मापी लक्षर दारू गोळाई अपरा अवघा झाला चकाचूर क्रोधावला रंग नव्या शिवाजीच्या कौतुक आपुला खानाची महामूर्ख तयाची तासे चूक परम दुःख हे असे बरी गोष्टी नाही झाली व्रत जुळीला मिळाली मोहिमा यशस्वी झाली प्रथमची ये वेळी शिवाचे सैन्याची मुठभर आपुला लक्ष सेना सागर तरी आपुलाची झाला संहार महादुर्धर घडले औरंगजेबाती उद्विग्न तिने कडिले फरमाना पिटाळला शाहिस्ते खान बंगाल सुब्यावरी पै फरमान औरंगाबादशी आले शाहिस्ते खानाशी मिळाले खानाशी अति दुःख झाले ते फरमान पाहता
सवेल जमा घेऊन बंगाला गेला साहित्य खाना. आता दक्कन प्रांती कोण सुभेदार नेमावा. मुअज्जम औरंगाचा कुमार त्यासी किले सुभेदार. स्थापिला दक्कन प्रांतावर आना जोजार करीत. मुअज्जम दक्षिणेत येऊन औरंगाबादासी तळ देऊनी प्राशणी करी हुक्का पाणी. सप्त व्यसनी मरत्याचे मुअज्जम रंगेल पार मध्य पाणी रीत हो रात्र. नृत्य गायनान श्रंगार त्यात अखंड बुडालेला. जसवंत सिंह राजपूत खानाने ठेवला होता पुण्यात. शिवाजी सी करण्या खस्त त्यासी कतले होते पण. या जसवंत सिंहाचे धोरण शिवरायांशी अनुकूल पूर्ण. परी काही करावे म्हणून वेडा देत कोंडाण्यासी. मोगलीशाहीचा व्रतांत आयशा परिकतीला येत. आता ऐका सावचित महाराजांचा हेत पै. 3 शब्दापर्यंत जाण पुण्यात होता शाहिस्ते खान. प्रजेची पिढली होती दारुण प्रजा गेली दिगंतरा. तयांचे करया पुनर्वसन त्यासी पाहिजे अपार धना. हे प्राप्त व्हावे कोटून चिंता निशिदीन राजे करीते. बैसवण्या मंत्रिमंडळा राज सांगती तळमळा. द्रव्य हवे असे पुष्कळ कोणता खेळ मांडावा. स्वराज्याचे खानामुळे झाले होते वाटोळे. पूर्ववत उठावया सगळे उपाय काय करावा. प्रजेवरी किरलादनी हे योग्य न वाटे म्हणे. आधीच प्रजा पिळेली खाणे दैन्यवाने झाली. प्रजाची असे हलाकीत त्यासाठी द्रव्य हवे बहुत. सांगा कैसे करावे मात राजे पुसत मंत्र्यासी. तव रायासी ते बोलती स्वारी करावी दक्षिण प्रांती. आधी रस्यासी लुटून प्राप्ती बहुद्रव्यासी करावे. तव छत्रपती विचारी तयासी बोलत मुद्रोत्तरी. पुढे औरंगजेबा पुनावरी मोठी स्वारी करेल. अपमानला शाहिस्ते खान त्याचा सूड घेण्या कारण. निसंशय अमल्याचे सैन्य पुन्हा होईल स्वराज्य. तयांची सेना येण्याआधी उपाय जावा त्रिशुद्धी. मोगलांची ठकुनी बुद्धी तयासीस लुटावे. प्रेमित लाभील धनायसे कोणते मंगलस्थान. तयावरीच धाड घालून अपार धन लुटावे. आईसे बोलून मनोगत सभा केली बरखास्त. परिस्थान ठेविले गुप्त जासी लुटावयाचे. इके दिनी कांत काळी भरजी सपाच्या हरुण जवळी. राजे आपली योजना सगळे तया लागी सांगत. सुरत नामे रम्य नगर पश्चिम असे पश्चिम तटावर. दिल्लीश्वराचे धन कोठार ते नगर असे पै. राजदुर्गापासून 150 कोशांतर पूर्ण. सव्वे दंडावरी ऐन बादशासी नगरी ती. सुरत अत्यंत श्रीमंत रत्नाकिराने संरक्षित. रावणाची लंका सुरत धन्य धान्य संपन्न. पश्चिमेचा सर्व व्यापार सुरत तयाचे मुख्य बंदर. दिल्ली असे समृद्ध नगर तुझे आणि कनसेची. हज यात्रेचे यात्रे करू येथून यात्रा करीत सुरू.
वाणिज जिती माथुरू कोट्यानु कोटी होनाचा भुई कोट दुर्गा बळकटे महाद्वारे अति दणकट विस्तीर्ण पत्तरांचा तट अति आचाट बांधले नाना प्रकारीचे जण तेथे करते अर्थार्जन कोट्याधीश धन संपनायसे श्रीमंत राहती फरासीस पोर्तुगीज युनानी आणि वलंदेज आर्मेनियानी इंग्रज करवा या वाणी जालेले अरबी हबशी इराणी बोहारी खोजा तुरानी यहुदी मोगल अफगाणी नाना वाणी येते पय ये तोनी कोट्यावधीचा करा रुमजबासी लाभे अपार वस्ती 2 लक्षावर सुरतेची होती पय या सुरतेची संपत्ती शिवरायासी पाहिजे होती ज्यांनी नागिविली क्षिती सोये श्रीमंती पावले त्यांच्या देवनी मुस्कडात द्रव्य करणे होते प्राप्त यास्तव छत्रपती सांगत बहिर्जीस ते दवा बहर्जी तो अत्यंत चतुर कार्य करण्यासी त्वरा गुप्त हेरांचाही हेरायचा हुशार तू अससी तो जासुंदाचा प्रमुख हेर घेऊनी निवडक सुरतेसी जाऊनी देख सकळ व्रतांत पाहावा विठोजी माने मानके चतुरतेसीच्या परामोशी वीरा तिसरा जो अब्दुल कादर त्यासी बरोबर घ्यावे सुरतेचे कर्ण खडा माहिती तुम्ही घ्यावी येता निगुती संशय कमना प्रती न येवो देवा आता सतो जरीचा निघावे आपल्या कार्या परवर्तावी आणि न सांगणे लागावे तू सर्वज्ञ अससी पय रायांसी मुद्रा करून भरजी नायक निघाले ते तुना सवे गुप्त हेर घेऊन सुरतीसी चालले वेशी बदुनी सर्वही झाले बहुरूपी देही सुरतीसी आणि पाही तेथील वार्ता करण्याची भिकाऱ्याचा वेशी घेऊन भरजी हिंडे दिनवदन नाना विसी रीतीन सुरते माझी हिंडती तापी सरितेची जे मुखजे ती सुरत वसली सुरेख नाना प्रकारीचे लोक तेने सुरत गजबजली दुर्गापासून पुरेशी दुरा पसरले सुरत सुंदर नगर इनायत खान सुभेदार सुरतेवरी असे पय ठेवावी 5 शस्त्रसेना आदेश होता इनायत खाना परी केवळ शस्त्र प्रतना सज्ज ठेवी तासे पय सुरतीची दक्षिण वेस बुरानपूर द्वार नाम सुरस शेराच्या एका अंगास जळचरांची वखार पय नगराती सुरेख रचना अमरावती सपानी उनेपणा वाडे उडे सदने नाना समृद्धी दाविती सुरतेची मानी वनी का अत्यंत श्रीमंत सदने वाडे सुंदर दिसत सज्जे मिनार भव्य भासत होय स्तिमित बहरजी एक सुरतीचा व्यापारी लक्ष्मी गरी पाणीवरी हिंदू मुस्लिम नाना परी पठाण मोगल अरब सुरतेचे सभासद हाजी कसम हाजी सय्यद अमीरीने केवळ धुंद नाना छंद करीती बर्जी नामे बोहरा हाजी कसम हाई दुसरा मुल्ला अब्दुल्ला जाफरा हे व्यापारी धनिक प्रातकाळी उठती लक्ष्मी कुमार धरासाठी जगती अपार होई तू निश्चिता प्रथम पर वर्दळ कायम सुरतेत पोशाख घालून हिंडणारे हमार ओजी वाहणारे केवळ चकाट्या पिटणारे नाना नरे सुरेंद्राचे भांडार सुरत श्रीमंतीचे माहेर
हिर्या मोत्यांचे आगर महाकोटार धनाचे बहरजी निरकी निज नजरी सुरतेतील द्रव्य बारी एका मनिकाच्या घरी 28 शेर मोतियांचे बहरजी बोऱ्याच्या सदनी पिंपे 6 जवाहीर भरुणी एका व्यापाऱ्यापाशी सोन्यानी भरुणी 30 पिंपे पै एक मणिकाच्या जवळी 8 कोटी रुपयांच्या झळाळी अब्दुल जाफराची तळी 19 गलबते बंदरी वस्ते मसाले केशर कस्तुरी चंदन अत्तर सोन्याची भांडी नक्षीदार हस्ती दंत रेशीमा नाना प्रकारचे पदार्थ त्याने सुरत होत प्रोत बहरजी नाईक सर्व हेरीत भिकारी हो नित्य दवा बहरजी चौकातून बहरजी बाजार पेठातून बहरजी दुकानातून दृष्टी तीक्ष्ण टाकीत कोटी व्यापाऱ्यांची वस्ती कोटो निधन येईल हाती कोटी द्रव्य राशी निश्चिती सकळे हेरीत बहिर्जे इनायत खान निर्धास्त तयासी असे वाटे मनात कोण येईल सुरतेपर्यंत हल्लात येत कराया सुरतेतील श्रीमंत लोक दुर्गा बाहेरीत राहते अनेक दुर्गा तित भाग खोक केवळ तेत प्रसाद इंग्रज आणि वलंदेज तटबंदीने वकार सज्ज तयापाशी नसे फौज केवळ हास्य मधूनसे सुरते माझी टणक युतकाची असे खडक बाकी भूमी मौची देक खोदावया मृदा पहे ऐसे समृद्ध सुरत बहरजीने देखील समस्त राहुणी विलक्षण गुप्त तपासले सर्वही मग बहरजानी साथीदार राजदुर्गी आले समग्र शिवरायांशी समाचार सविस्तर सांगती सुरतेची खडा माहिती सांगता ती राया प्रती सकाळ संभाषण एकांती तया ते झाले बहरजी बोली शिवरायांशी सुरती कारणे मारिल्यासी अगणित द्रव्य राशी आपणासी लाभेल ऐकोनी सुरतेची माहिती आनंदले छत्रपती महायोजनाती निगुती तया नीती योजिली देखोनी या घोर एकांत सर्व कतिले जिजाई प्रत जिजाई सचिंता बहुत कैसे होईल म्हणून आता सुरात मारण्यासाठी छत्रपती शिव जगजेटी मिळवून माळव कोटी कार्य हटाटी योजित तारीख 6 डिसेंबर मास मार्ग शीर्ष थोर छत्रपतीचे सरदार तया बहुते मिनले नगार खाण्यासी इशारत दनानली नौबत जिजाऊचे पद स्पर्शित शिवराय ते दवा 8 शस्त्र हे लष्कर राया भोवती दुरंदर गरजत चालले स्वारीवर हर हर महादेव कोटे गमनाचा हेत कवनासी तनवे ज्ञात तरीही वीर उत्साहित स्वारीवरी निघाले सेनापती पार करत असी नवे खबर लक्ष करुणी त्र्यंबकेश्वर शिवसेना चालली मोगलाई अंमलात 150 कोशात सुरता तिथे सी लुटायाचा बेत विपरीत कार्य हे त्र्यंबकेश्वराकडे दौडत सेना निघाली शिस्तीत आलुडोनी पुणे प्रांत जुन्नरकडे निघाली मोगलासी नसे वार्ता राजे निघाले अवचिता
कवनासी न कळ देता शिवसेना चालली. आईसी हुला उठविली सेना औरंगाबादीसी निघाली. वार्ता मोजमासी कळाली जो होता ते तपय. मराठ्यांसी दावया तोंड सेना सज्जी करी प्रचंड. इतुकेची करून या थंड शहजादा बैसला. येरीकडे छत्रपती आले त्र्यंबकेश्वरावरती. नमस्कारुणी उमापती पुढे निश्चिती निघाले. त्या गोनिया त्र्यंबकेश्वर पुढे निघाली शिवलष्करा. पुढती अरण्य गोरांदर तया माझी संचरले. पुढचा प्रांत कोळवण तेथे उतरले शिवसैन्या. रात्रीचा दिवस करून जात सेना पुढती. गमन करीती रात दिवसा मुक्का मारण्यात. कवना नये होय ज्ञात कोठे चालिले म्हणून. कोळवनासी ओलांडिले दमन गंगेसी मागे टाकिले. गुजरातच्या प्रांती शिरले अकस्मात शिवसेना. आता पुढील वृत्तांत पुढील अध्यायी सावचित्ता. ऐका प्रेमळ भाविक भक्त विनवित कर जोडोनी. 34 श्री शिवायन शिव कथा ही संपूर्ण सदा परिशोध सज्जन. 38वा अध्याय गोडा श्रीकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.